नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 23वा दिवस आणि ठरल्याप्रमाणे आज आपला दिवस होता चेस्ट आणि बॅकचा. कालच्या लेग डेच्या हेवी वर्कआउटनंतर आज मसल रिकव्हरी होणं खूप जास्त गरजेची होती, पण लास्ट सेशनला डेडलिफ्ट हिट केल्यामुळे आज तेवढा परिणाम जाणवणार नव्हता, कारण की अपर बॅक आणि मिडल बॅकवरती आज जास्त टार्गेट करणं गरजेचं होतं. त्यामुळे आज बॅक वर्कआउट आणि चेस्ट वर्कआउट करत असताना कालच्या लेग डेचा काही इम्पॅक्ट जाणवला नाही, कारण की ऑब्व्हियसली जेव्हा चेस्ट डे करतोय तेव्हा चेस्टच्या वेळेस पूर्ण अप्पर फायबर जे असतात तर ते इंक्लूड असल्यामुळे त्याचा काही इम्पॅक्ट होणं काही रिलेटेबल नाही आहे लेग्सचा आणि चेस्टचा. सो त्याच्यामुळे चेस्ट वर्कआउट ॲज युज्युअल आज फ्लॅट आणि स्टार्ट केलं, डिक्लाईन आणि इन्क्लाईन असा एक फ्लोमध्ये जाऊन शेवटला केबल क्रॉसवरपर्यंत एक 4 सेट्स परफॉर्म केले त्या एक्सरसाइजेसचे. आणि बेसिकली जसं की एक अल्टरनेट डे आपण करतो आहे, मागच्या सेशनमध्ये डंबल्स यूज केले, या सेटला बार्बल यूज केला, असं एक अल्टरनेट सायकलवर चालतो आहे, कारण की स्ट्रेंथसोबत फंक्शनॅलिटी आणि फंक्शनॅलिटीसोबत फॉर्म अँड टेक्निक या तिन्ही पण गोष्टी धरून चालणं गरजेचं आहे. जेव्हा आपण डंबल्स यूज करतो आहे तेव्हा ऑब्व्हियसली तिथे बॅलन्सिंगचा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त वेट जाणं शक्य नसतं, पण आणि त्याचनुसार जेव्हा आपण बार्बलवर हिट करतोय तर तेव्हा स्टेबिलिटीचा जास्त प्रॉब्लेम नसतो आणि त्यामुळे आपण वेट जास्त हिट करू शकतो. आणि ऑब्व्हियसली ती एक बायलॅटरल मुवमेंट असल्यामुळे तिथे आपला राईट हँड जो आहे जास्त असिस्ट करतो मुवमेंटमध्ये, त्यामुळे तिथे थोडीशी आपल्याला अनइक्वल किंवा असिमेट्रिकल डेव्हलपमेंट जी आहे तर ती बघायला मिळू शकते. पण हे कन्सिक्वेंटली किंवा अल्टरनेट सेशनमध्ये एक सेशनला बार्बल आणि एक सेशनला डंबेल केल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला बरोबर दिसतात, त्याच्यामध्ये जे इम्पॅक्ट पण आपल्याला जाणवायला लागतात. आणि त्याच्यामुळे सिमेट्रिकल डेव्हलपमेंट आणि स्ट्रेंथ दोन्ही पण वाढवण्यासाठी आपण या गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे आज तिन्ही सेट पण जे होते फ्लॅट, डिक्लाईन आणि इन्क्लाईन, तर तिन्ही पण आज बार्बलवरच घेतले. जेव्हा बॅकचा विषय आला तर बॅकमध्ये आज बेसिकली लॅट पुल डाऊन, त्यानंतर सिटेड रोज, श्रग्स आणि जी एक नॉर्मल एक जो रुटीन आहे तर तो कंटिन्यू फॉलो करतो आहे. बेंट ओव्हर रोज एका सेशनला आणि एक सेशनला डेडलिफ्ट या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे तिथे सुद्धा आपली हायपरट्रॉफी आणि फंक्शनॅलिटी दोन्ही पण गोष्टी वाढवण्यावरती फोकस आहे. ही सध्या एक जे एक मेन टार्गेट आहे चॅलेंजचं, की आपल्याला साईज कमी न होऊ देता बॉडी फॅट लूज करायचं आहे. त्याच्यामुळे आपला मेन टार्गेट इथे या एक्सरसाइजमध्ये किंवा या चॅलेंजमध्ये हायपरट्रॉफी नाहीच आहे. इथे आपल्याला मसल गेन करण्याचा आपला मेन टार्गेट नाही आहे. इथे आपलं जे मसल आपण गेन करून ठेवले त्या बल्क सेशनमध्ये तर त्यांना होल्ड करून ठेवणं हे आपलं मेन टार्गेट आहे. कारण की जेव्हा आपण फॅट लॉससाठी जातोय तर त्यामुळे लो कार्ब्स आणि नो फॅट डाएट जेव्हा आपण कन्झ्युम करतोय तेव्हा बॉडी इज टोटली डिपेंडेंट ऑन द कार्ब्स, आणि मग उरले सोरली जी एनर्जी पाहिजे तर ती पूर्ण येते फॅट्समधनं. आणि जर फॅट्स संपतील तर ती प्रोटीनकडे वळेल, पण आपल्याला तिकडे जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे आणि जर समजा वळलीच तर आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर एक साठा पाहिजे प्रोटीन्सचा, त्यामुळे प्रोटीन इंटेक जो आहे तर तो पण हळूहळू ग्रॅज्युअली वाढवत जातोय. आज सरांनी एक नवीन डाएट सांगितला आणि त्या डाएटनुसार प्रोटीनची अजून थोडीशी जी आहे तर ती आपण इन्क्रिमेंट केली आहे डाएटमध्ये. सो सकाळचा डाएट जो होता आपला 3:1चा तर तो हळूहळू करत आधी 2:2 झाला होता आणि आता तो 3:1 झाला आहे. 3 पूर्ण एग्स आणि एक व्हाईट असं. आणि तेच रात्री जेव्हा आपण बघतोय तर तेव्हा पूर्ण एक व्हाईट्स होते, मात्र आता तेच 2 फुल एग्स आणि 3 एक व्हाईट्स असं आलं आहे. त्याच्यामुळे थोडीफार का होईना एक प्रोटीनची जी रिक्वायरमेंट आहे बॉडीची तर ती पण हळूहळू वाढते आहे. आणि जमलंच तर पुढे चालून अजून डाएटमध्ये चेंज होत जातील, जशी बॉडी रिस्पॉन्ड करते त्यानुसार त्या गोष्टी बघायला मिळतील. थोडी सर्दी जेव्हा झाली होती त्याच्यामुळे मला थोडीशी मसल श्रिंक किंवा बॉडी श्रिंक झाल्यासारखी वाटत होती आणि थोडंसं मी बारीक झाल्याची मला एक फिलिंग येत होती. पण कालच्या सेशननंतर आणि आजच्या सेशननंतर आता ते पुन्हा मी एका नॉर्मल फेजमध्ये आलो आहे असं मला वाटतंय. या गोष्टींमुळे ती जी एक भीती बसली होती की मसल लॉस झाला नाही आहे चॅलेंजमध्ये, तर ते झालं की नाही ठीक आहे, ते जे होतं टेम्पररी होतं आणि ते फक्त सर्दीमुळे तो सगळा इफेक्ट होता. त्यामुळे छान वाटतंय. आणि डाएट जो आहे तर तो खूप जास्त मॅटर करतो, त्याच्यामुळे डाएट कंप्लीट दिवसाभरात चालू आहे. अख्खा दिवस डाएटला फॉलो करण्यासाठी किंवा त्याला मॅनेज करण्यासाठी डेडिकेशननी मी फॉलो करतोय, त्यामुळे ते रिझल्ट पण तेवढेच टॉप नॉच असतील. आता आजचा 23वा दिवस आहे, म्हणजे आपण ऑलमोस्ट जर एक धरलं तर आपण 1/4 पार्ट ऑलरेडी कव्हर करून घेतला चॅलेंजचा. त्याच्यामुळे आता थोडेफारच दिवस राहिले असं वाटायला लागलंय आणि खूप दिवस झाले चॅलेंज सुरू होऊन असं वाटायला लागलंय. पण एक छान फेज आहे खरंच आणि मजा येते याला फॉलो करत असताना. एक वेगळं काहीतरी फील करायला मिळतंय. बल्क सगळेजण करतात पण कटिंग खरी चॅलेंज आहे हे या गोष्टी खूप जाणवत आहेत. पण ठीक आहे, चॅलेंज आहे म्हणून ते चॅलेंज करण्यामध्ये अजून जास्त मजा आहे. छान गेला दिवस बाकी.
आजसाठी एवढंच. बाकी उद्या भेटूयात. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.